हॅलो फ्रेंड्स, SRT किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। स्वयंपाक करताना साईड डिश म्हणून आपण नेहमीच काही ना काही वेगळं करत असतो। तर आज आपण साऊथच्या मंदिरामध्ये प्रसाद म्हणून मिळतो अगदी तसाच दही भात बनवायची रेसिपी बघणार आहोत। बनवायला खूप सोपं आहे आणि टेस्ट अप्रतिम अशी लागते। चला तर मग हा दही भात बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथं एका बाउलमध्ये 2 कप एवढं शिजवलेला भात घालून घेतला आहे। आता हा भात एका चमच्याच्या साहाय्याने आपल्याला असा स्मॅश करून घ्यायचा आहे। आपल्याला हा खूप स्मॅश करायचा नाही, त्यामुळे मिक्सरला घातलेला नाही। आपल्याला फक्त थोडंसं त्याची शीतं आहेत ती थोडीशी स्मॅश करून घ्यायची आहेत। हे पहा, या टाईपमध्ये आपण हे स्मॅश करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये 2 कप भाताला अर्धा कप एवढं दही घालून घेतले। हे दही फ्रेश आहे, जास्त आंबट नाही, फ्रेश दही वापरलेलं आहे मी इथं। आता हे दही आपल्याला भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हा दही भात शिळ्या भातापासून सुद्धा बनवू शकता। फक्त जर फ्रीजमध्ये भात ठेवलेला असेल तर तो भात रूम टेम्परेचरला आणून नंतर हा असा दही भात बनवून घ्यायचा। आणि तुम्ही बघू शकता आपलं दही भातामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। भातामध्ये आपण मीठ घातलेलं आहे। मीठ व्यवस्थित भातामध्ये मिक्स करून घेऊया आणि बाजूला ठेवून आपण पुढची प्रोसेस बघूया। त्यासाठी एका पॅनमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेऊया। तेल घालून झालं की तेल पॅनला थोडंसं पसरून घेऊया आणि तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचाभर एवढी मोहरी घालून घेऊया। मोहरी थोडी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा एवढे जिरे घालून घेऊया। जिरे थोडे फुलले की त्यामध्ये 1 चमचाभर उडीद डाळ आहे ती घालून घेतली आहे। आपल्याला उडीद डाळीची तडका खूप छान लागतो या भातामध्ये। थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये 2 लाल मिरच्या आहेत, सुकलेल्या लाल मिरच्या आहेत, त्या घालून घेऊया। त्यानंतर 4-5 काजू असे तुकडे करून घेतले ते घालून घेऊया आणि थोडेसे मनुके आहेत ते यामध्ये घालून घेऊया। काजू आणि मनुके असे भाजून यामध्ये घातले की आपल्या दही भाताला खूप छान अशी टेस्ट येते। आता हे थोडंसं फुलले की मनुके असे छान फुलले की त्यानंतर यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून घेऊया। कढीपत्ता थोडासा तुकडे करून घालून घेतलेला आहे। आता हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे पहा, मनुके आपले खूप छान फुललेले आहेत। त्यानंतर यामध्ये थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे। हिंगमुळं तडका छान बसतो। आता हे सर्व व्यवस्थित परतलं की हे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला त्या दही भातावर घालून घ्यायचं आहे। गरम असताना हा तडका त्यावरती घालायचा नाही। आणि हे पहा, थंड करायला ठेवून आपण पुढची प्रोसेस करूया। आणि हे पहा, आपला भात जो आहे तो दह्यामध्ये चांगला मुरलेला आहे। आता यामध्ये आपण थोड्याशा मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत ते यामध्ये घालून घेऊया आणि थोडंसं आलं खिसून घेतलेलं आहे तेही यामध्ये घालून मिक्स करून घेऊया। आणि आपला दही आणि भाताचं जे मिश्रण आहे ते थोडंसं घट्ट आहे, म्हणून यामध्ये थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे। 1-2 चमचे एवढं दूध यामध्ये मी घातलेलं आहे। आणि हे पहा, या टाईपमध्ये आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे। जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही, अशी कन्सिस्टन्सी आहे हे पहा। आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जो तडका बनवलेला होता तो थंड झालेला आहे तो यामध्ये घालून घेऊया। या तडक्यामध्ये आपण काजू, मनुके आणि उडीद डाळ वापरल्यामुळे हा तडका खूपच छान चविष्ट असा लागतो या दही भातावर। असा हा साधा, सोपा आणि तडका मारलेला दही भात एक साईड डिश म्हणून जेवणाबरोबर नक्कीच ठेवू शकता। आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली आहे ती घालून घेऊया आणि ही मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आणि हे पहा, एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये आपला हा दही भात तयार झालेला आहे। तुम्ही हा दही भात एकदा नक्की करून बघा। तुम्हाला या दही भाताची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।